आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांचं स्मरण मी मनोमन करते. भारती विद्यापीठाचा अभिमत विश्वविद्यालय म्हणून आज स्थापना दिनाचा 30वा वाढदिवस आहे. विद्यापीठाची स्थापना त्याच्याही आधी दीर्घकाळ झालेली आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तर त्याच्याही आधीपासून कार्य सुरू झालेलं आहे याची मला कल्पना आहे. डॉक्टर विश्वजित भाऊ पुन्हा पुन्हा म्हणाले, आमच्या सांगलीच्या बरं वाटलं. आणि परिचय करून देत असताना थोडीशी दुरुस्ती करते की माझं जन्मगावच बदलून टाकलं त्यांनी. की ज्या पुण्यामध्ये मी जन्माला आले तिथनं मला उचलून नाशिकला नेऊन टाकला. नाशिकला मी गेले पण जन्मगाव पुणे त्याचा मला अभिमान आहे आणि त्या गावामध्ये आज माझा सत्कार होतो आहे. मी विद्यार्थिनी पुणे विद्यापीठाची त्याचाही मला आनंद होतो. आणि अशा ठिकाणी आपण आज सन्मान करत आहात. या निमित्ताने या विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष आनंदरावजी पाटील हे मला नुकतेच भेटले होते आणि आज त्यांनी परत आठवण करून दिली, आपण मागच्या महिन्यातच शिवाजी विद्यापीठात भेटलो होतो. तर तिथपासून हा पतंगरावजी कदम यांनी स्थापन केलेल्या या संस्थेशी संबंध बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. परंतु या विद्यापीठाचे शिक्षकापासून कुलपतीपर्यंत विस्तार ज्यांनी केला आणि काम ज्यांनी केलं ते प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम. या विद्यापीठाचे विद्यमान कार्यवाह डॉक्टर विश्वजित भाऊ कदम, का कोण जाणे ते भाऊ म्हणायची सवय मला लागलेली आहे, जास्त जवळीक वाटते आणि कदाचित नाशिकला काही काळ काढल्यामुळे भाऊ म्हणायची सवय लागलेली, आमके भाऊ तमके भाऊ आणि जवळीक वाटते म्हणून. आणि मी बोलताना एरवी विश्वजित भाऊ असंच म्हणते सगळ्यांना सांगताना. ते घरी येऊन गेले. विश्वजित भाऊ 2 वेळा घरी येऊन गेले एवढ्यातल्या एवढ्यात. दिल्लीला निवड झाली त्यावेळेला आलेच होते. त्याचं आणखीन एक कारण मला असं वाटतं की सांगलीतलं त्यांचं घर आणि माझं घर एकाच रस्त्यावर आहे आणि पतंगरावजी कदम हे त्या रस्त्यावर भेटत असत. दुसरी आठवण म्हणजे सांगलीला ज्या वेळेला पतंगरावजी कदम असताना कार्यक्रम करत तेव्हा विजय मला ताईंचा आणि माझाही होता. आज त्या सभागृहात उपस्थित आहेत याचाही मला आनंद होतो आहे. त्यांची पुढची धुरा वाहणाऱ्या भगिनी अस्मिताताई जगताप आहेत त्याचाही आनंद होतो आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू विवेक सावजी, कुलसचिव आणि मुख्य म्हणजे आजचे 2 मंत्री महोदय हसनभाई मुश्रीफ, परत माझ्या तोंडात भाई चाला, हसनभाई मुश्रीफ आणि मंगलप्रभातजी लोढा, हे दोघंही जण या सगळ्या विद्यापीठाच्या कामाला साजेसं जनहिताचं कार्य करणारी मंडळी आहेत. कारण आपल्याला कल्पना आहे की हसनभाई मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. वैद्यकीय आणि शिक्षण दोन्हीबद्दल आस्था असलेले आणि कार्य करणारे असे. मंगलप्रभातजी हे कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्री आहेत आणि ही दोन्ही खाती माणसाच्या विकासासाठी अतिशय मूलभूत अशा प्रकारचा विचार करणारी आहेत असं मला वाटतं. शिवाजीराव कदम हे तर एरवी बोलत असताना या माणसाने एवढा मोठा लांबचा पल्ला काढलेला आहे असं लक्षात सुद्धा येऊ नये इतक्या साधेपणाने बोलतात वागतात. पण त्यांचं काम हे जवळनं मानायलाच माहिती आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं होतं की एखादा वृक्ष वाढतो पण त्याचं मूळ कुठे असतं, आधी बीज एकले. एक छोटंसं बीज कुठेतरी पडतं
आणि हळूहळू त्याचा वृक्ष होतो आणि मग तो वृक्ष इतका विस्तारतो, त्याला इतक्या फांद्या फुटतात, इतकी फळं येतात, त्या फळातनं पुन्हा बिया होतात, पुन्हा त्याची रोपं होतात, पुन्हा त्याची झाडं होतात. तसं या विद्यापीठाचं झालेलं आहे की त्याची सुरुवात कुठेतरी मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून इंग्रजीच्या परीक्षा, गणिताच्या परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शक वर्ग सुरू केले ग्रामीण भागामध्ये. कडेगावला ज्या वेळेला सुरुवातीला महाविद्यालय सुरू झालेलं होतं आणि विशेषतः मुलींचं महाविद्यालय, त्यावेळेस तिथे मला 5-6 वेळा जाण्याचा योग आलेला होता आणि पतंगरावजींशी बऱ्याच वेळा संपर्क आलेला होता. त्या सगळ्या काही आठवणी आता सांगत नाहीत, पण त्या महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला मी गेले त्या वेळेला संचालकांची ग्रामीण भागातनं आलेल्या मुलामुलींच्याकडे पाहण्याची जी आत्मीयतेची दृष्टी होती ती दिसली. शिक्षण तर त्यांनी चांगलं दिलेलंच आहे, कारण त्याच्याशिवाय परदेशामधले विद्यार्थी इथे येऊन आज शिक्षण घेत आहेत भारती विद्यापीठात असं दृश्य दिसलं नसतं. आमच्याकडचे विद्यार्थी शिकायला परदेशामध्ये जातात, पण परदेशामधले विद्यार्थी शिकायला भारती विद्यापीठाच्या शिक्षण संस्थांच्यामधनं येतात. ही फार मोठी कर्तबगारी आहे, ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि ते विद्यार्थी इथे येऊन या विद्यापीठाचं नाव पुन्हा साता समुद्रापालीकडे पोचवता आहेत. तर ही जी गुणवत्ता वाढ आहे, त्या गुणवत्ता वाढीच्या जोरावर अभिमत म्हणजे स्वायत्त विद्यापीठ हा दर्जा या विद्यापीठाला मिळालेला आहे. आणि त्याची सुरुवात ग्रामीण भागातला सामान्यातला सामान्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना सहकार्य कसं मिळेल, यांना मदत कसं मिळेल. ज्या वेळेला कडेगावला मी पहिल्यांदा गेले आणि विद्यार्थिनींच्यासाठी वसतिगृह सुरू झालेलं मला तिथल्या शिक्षकांनी दाखवलं. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठंसं, सगळ्याच महाविद्यालयामध्ये असं असतं, पण ही जी नजर आहे आणि ही आत्मीयता आहे, लहान लहान घटना आहे. त्यातली एक लहान घटना अशी की ते जेवणाची वेळ वगैरे नसताना विद्यार्थिनी येत होत्या आणि आपल्या हाताने तिथलं जेवण घेऊन जेवत होत्या. तर त्यावेळेस मला त्या संचालकांनी सांगितलं की मॅडम, इथे ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी येतात, सगळ्यांना वेळेवर जेवायला मिळतंच असं नाही. आम्ही इथे असा अपप्रभाव करत नाही. परत बऱ्याच वेळेला असं असतं की महाविद्यालयाच्या वेळेला जर जेवणाची घंटा झाली तर त्यांना अर्धवट जेवण सोडून यावं लागतं. म्हणून आम्ही काय केलं आहे, दिवसभर म्हणे आम्ही हे चालू ठेवतो आणि ज्या विद्यार्थिनीला जेव्हा वाटेल की आता आपल्याला भूक लागलेली आहे, त्यावेळेस ती विद्यार्थिनी येते, आपल्या हाताने चपाती भाजी काय असेल ते वाढून घेते. ही अतिशय लोकविलक्षण गोष्ट वाटली, कारण मी हे एका मुलींच्याच महाविद्यालयामध्ये शिकवत होते किंवा अनेक शिक्षण संस्था पाहिल्या, पण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं असा विचार करणारी मंडळी ही फार दुर्मिळ. ग्रामीण भागातनं येणाऱ्या मुलांना जेवण मिळणं ही फार अवघड गोष्ट असते. त्याचे अनुभव मी घेतलेले आहेत, कारण मी शिक्षण क्षेत्रामध्ये आता 42 वर्ष रीतसर शिक्षिका म्हणून म्हणजे अध्यापन आणि त्याशिवाय 10 वर्ष बोलावलं म्हणून म्हणजे ज्याला मराठीत व्हिजिटिंग लेक्चरर म्हणतात अशी गेलेली आहे पुणे विद्यापीठात, मुंबई विद्यापीठात निरनिराळे विषय शिकवायला. त्यावेळेस विद्यार्थ्यांची इतकी बारकाईने काळजी घेणारी माणसं मला दुर्मिळ भेटली की ग्रामीण भागातनं येणारी मुलं मी अशी पाहिलेली आहेत. सांगलीला मी सुरुवातीला गेले त्या काळात बेलवडी वांगेकडनं येणारीच मुलं, आमच्या शेजारी राहणारे, त्यांना घरनं डबा यायचा, तो एसटीमधनं यायचा, पत्र्याचा डबा असायचा, त्याच्यामधली चपाती भाजी जी असेल तर ती चपाती वाळून गेलेली असायची पत्र्याचा डबा असल्यामुळे आणि भाजी विटून गेलेली असायची. अशी ती मुलं ते जेवण जेवत असत. अशा मुलांच्यासाठी ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्था सुरू करणं आणि सर्व सोयीनिशी चालवणं ह्याच्यासाठी एक फार मोठी विशाल दृष्टी असावी लागते. कागदोपत्री नुसत्या पदवी असून चालत नाही. म्हणून मी नेहमी म्हणते की त्या पदवीच्या जोडीला शहाणपण पाहिजे सामाजिक, आणि ते सामाजिक शहाणपण या विद्यापीठामध्ये सुरुवात ज्यांनी केली, बीज रोवलं, त्या पतंगरावजींकडे मोठ्या प्रमाणावर होते. त्यांना त्या काळामध्ये जे सहकारी मिळालेले होते, म्हणजे त्या विद्यापीठातच काम करणारे नव्हे पण स्नेही मंडळी होती, त्याच्यामध्ये
कराडची माझी एक मैत्रीण होती. तिची मुलगी आत्ता समोर बसलेली आहे आणि ज्या कसबा पेठेतल्या एका खोलीमध्ये या विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्याची ती साक्षी होती. डॉक्टर सुमनताई पाटील, गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये काम करणारी. तिची मुलगी आता डॉक्टर योगा कदम समोर बसलेली आहे. त्यामुळे या विद्यापीठाची वाटचाल मी हसते परहसते, परोक्ष अपरोक्ष अशी गेली 50-55 वर्ष पाहते आणि त्याच्या आधीपासनं ही सुरुवात झालेली आहे. पतंगरावजी कदमांची दृष्टी अतिशय साक्षेपी होती आणि मला आश्चर्य असं वाटतं की मी पुण्यासारख्या ठिकाणहून प्रथम नाशिकला गेले, नाशिकहून सांगलीला गेले आणि त्या ठिकाणी मला इतक्या विविध प्रकारची माणसं भेटली. विशेषतः सहकार चळवळीत काम केल्यानंतर ग्रामीण भागाचा जो विकास झाला तो मी फार जवळनं अनुभवला. सांगलीला वसंतराव दादांच्या संगती तिथे बँका काढणं, तिथे कारखाने काढणं, विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षण संस्था काढणं, एका स्त्रियांच्या बँकेवर मी तिथे कामही केलेलं आहे संस्थापक म्हणून. तर ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या अडचणी आणि त्यांच्यासाठी उभं राहणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे विविध प्रकारांनी केलं. आणि परत एक सामान्य विद्यार्थी म्हणून, आणि आपल्याला माहिती आहे की इथे मी आल्यापासून पाहते की पतंगरावजींची वाटचाल कशी झाली की एका दुष्काळी पट्ट्यातल्या साध्या गावामध्ये 400-800 वस्तीच्या गावात सोनसळ नावाच्या जन्माला आलेला हा शेतकऱ्याचा मुलगा की जी शेती पूर्वी कोरडवाहू होती. आमची शेती इथे पहिल्यांदा कोरडवाहूच होते आणि कोरडवाहू शेतीतली जी दुःखं असतात ती मी लहानपणी फार जवळनं अनुभवलेली आहेत. ते कृष्णेचं पाणी हे गावाच्या वेशीपलीकडनं वाहत आहे, पण ते आपल्या शेतामध्ये आणावं हे सुचणं आणि ते करणं हे फार कमी लोकांना सुचलं. ते पतंगरावजींनी केलं. नाही तर पूर्वी आमच्या गावामध्ये म्हण असायची की पाऊस पडला तर पावसावर शेती आहे आणि दैवात असेल तर पडेल पाऊस, आणि नाही पाऊस पडला तर पाऊस नाही घटेन, पाऊस पडला दैव नाही घटेन, पाऊस पडला शेताच्या काठी. दैवामध्ये नसेल तर शेताच्या पलीकडं कुठंतरी पाऊस पडतो पण आपल्या शेतात येत नाही. पण पतंगरावजींच्यासारखी दृष्टी विचारवंत शेतकरी मंडळी असतील तर त्या पाण्याला ते आपल्या बांधाच्या पलीकडे ओढून आणतात हे त्यांनी पाहिलं. पाटबंधारे मी वसंतराव दादांचंही काम जवळनं पाहिलं की दुष्काळी पट्ट्यात नदीचं पाणी आणणं, कृष्णेचं पाणी आणणं आणि मग ती ऊसाची शेती फुलवणं. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना नंतर असं जाणवायला लागलं, आमच्याच पुण्यातल्या लोकांना ते नावं ठेवायचे. मी नाशिकमध्ये गेले आणि मग सांगलीला गेल्यावर की काय ती तुमची माणसं अशी आहे. म्हणलं आमच्या माणसांच्या जवळ दृष्टी फार दूरची आहे. जी आज ऊस शेती दिसते आणि ऊस कारखाने दिसत आहेत ते एका दिवसात झाले नाहीत आणि त्याची माझ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत. पतंगरावजी कदम हे त्यापैकी एक. दादांचं उदाहरण मी पाहिलेलं आहे. आमच्या चाफळकरांचं तरडगावचं उदाहरण पाहिलेलं आहे. आणि सहकारामुळे ग्रामीण भागाचा कसा विकास झाला तो शेतीमध्ये झाला, शिक्षणामध्ये झाला. शेतीमध्ये झाला म्हणून शिक्षणामध्ये झाला, शिक्षणात झाला म्हणून शेतीत झाला. आर्थिक विकास झाला, वैचारिक विकास झाला, सांस्कृतिक विकास झाला आणि आता हा वेल इतका गगनावर गेलेला आहे. आधी बीज ऐकले, छोटंसं बीज कुठेतरी पडतं आणि वाढत वाढत त्याचं मोठंसं वनराई होते. तसं हे अभिमत विद्यापीठ आलेलं आहे. हे एका दिवसात झालेलं नाही. अनेक माणसांनी आपल्या शहाणपणाचं, आयुष्याचं, आपल्या दूरदृष्टीचं खत पाणी इथं घातलेलं आहे. आणि पतंगरावजी कदमांच्या जवळ ही दृष्टी होती आणि ती दृष्टी घेऊन पुढची वाटचाल करणारी ही मंडळी त्यांना भेटली. शिवाजीराव हे त्याचं आणखीन पुढचं पाऊल. शिवाजीरावांच्या नंतर तोच वारसा पुन्हा विश्वजित भाऊ चालवत आहेत. माणसं कशी जोडावीत हे या लोकांच्या जवळनं शिकावं. मी एक विजयमालाबाईंचंही पाहिलेलं होतं त्या काळामध्ये
की आम्ही महिलांचे काही मेळावे घेत होतो. त्यांनी मला 2-3 मेळाव्यांना बोलवलं होतं आणि एक सांगलवाडीचा मेळावा मला अजून आठवतो आहे त्यावेळेच्या. मी आल्याबरोबर चौकशी केली. तर ही जी दूरदृष्टी आहे ही एका व्यक्तीजवळ असून चालत नाही, सगळ्यांच्या जवळ असावी लागते. ती विश्वजित भाऊंच्या जवळ आहे. नाही तर आता एवढं मोठं विश्वविद्यालय, अभिमत विश्वविद्यालय हातामध्ये असलेला हा तरुण माणूस माझ्यासारख्या एखाद्या साध्या म्हाताऱ्या बाईसाठी, जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वगैरे झाली म्हणून 2 वेळा माझ्याकडे आले. एकदा तर आलेच, कारण त्यावेळेस सगळीच मंडळी येऊन गेली. पण पुन्हा मला आमच्या मिलिंद भाऊंनी सांगितलं, पुन्हा डॉक्टर मिलिंद जोशी, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं पुण्याला यायचं आहे आणि विश्वजित भाऊंची अशी इच्छा आहे. मी म्हणलं मला तर होत नाही, प्रवास होत नाही. मी एक छोटंसं पत्र त्यांच्याजवळ दिलं. 4-5 दिवसांनी मला फोन आला, विश्वजित भाऊ तुमच्या घरी येत आहेत, किती वेळात येऊ दे. अतिशय आश्चर्य वाटलं आणि खरोखर तासाभरामध्ये ते आले. नुसते आले नाही, 15 मिनिटं काही बोलताच आलं नाही. का तर बाहेर मिरवणुका चाललेल्या होत्या 14 एप्रिलच्या, आपण समजू शकाल. आणि त्या मिरवणुकात आम्ही एकमेकांशी शेजारी खुर्ची असून बोलू शकत नव्हतो, एवढा मोठा आवाज येत होता. मला म्हणाले हा गदारोळ थांबू दे. थांबला थोड्या वेळाने आवाज, DJ वगैरे जे काय अत्याधुनिक वाद्य आहेत त्यांचा. आणि थोड्या वेळाने मला म्हणाले मी जर मंत्री झालो ना उद्या तर पहिल्यांदा हे आवाज बंद करीन, मला फार त्रास होतो. आणि ते इतक्या सात्विक संतापाने आणि मनापासून बोलले. लोकांना काय पाहिजे आणि लोकांना कशाचा त्रास होतो आणि काय हवंसं वाटतं हे ज्याला कळतं तो मनुष्य चांगला नेता होऊ शकतो. आपल्याकडे नेता नयती, आपल्याबरोबर जो सगळ्यांना घेऊन जातो तो नेता. नुसत्या घोषणा देणारा नेता नाही, नुसते सत्कार घेणारा नेता नाही, आपल्याबरोबर सगळ्यांना घेऊन जातो. हा पाया पतंगरावजींनी घातला, आनंदरावजींनी त्यांना पाठिंबा दिला आणि आता विश्वजित भाऊ पुन्हा ही पताका खांद्यावर घेऊन आणखीन विस्तार करण्यासाठी निघालेले आहेत. तो वेल नुसता आता एका झाडापुरता, एका छतापुरता राहिलेला नाही, हजारो छतांना आश्रय दिलाय. 800-900 महाविद्यालयं, परदेशामधले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, महाराष्ट्रभर शाखोपशाखा पसरत आहेत. विद्यार्थिनींच्यासाठी मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज काढली जात आहेत. त्यांची वसतिगृह अतिशय अत्याधुनिक असतात. इथल्याही मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये मी काही काळापूर्वी 3-4 वेळा, माझी एक मैत्रीण होती म्हणून लागोपाठ 3-4 वेळा येऊन गेलेली आहे. त्यामुळे आज या सभागृहामध्ये आपल्यासमोर जरी मी पहिल्यांदा येत असले तरी पतंगरावजींच्या या संस्थेशी मी अंतर्मनाने दीर्घकाळपासून जोडलेली आहे. आणखीन एक आठवण, मला पहिला ज्यावेळेला राज्य पुरस्कार मिळाला पुस्तकाचा, त्यावेळेला पतंगरावजी मंत्री होते. त्यांच्या हस्ते तो पुरस्कार इथे पुण्यातच कार्यक्रम झालेला होता. केव्हा तरी आम्ही सांगलीला भेटलेले असू, त्यांना माहिती नसेल की मी कुठून आले काय. पुरस्कार घ्यायला गेल्यानंतर हळूच मला म्हणाले काय आपल्या सांगलीचं बरं चाललंय ना सगळं, गंमत, बाकी काही नाही. तर ही जी माणसं जोडण्याची पद्धत, बरी आहे ना आता तब्येत, काही नाही, इतकं सहज. त्याच्यानंतर आणखीन एक आठवण की माझ्याच एका मैत्रिणीच्या पुस्तकाचा, मगाशी म्हटला त्या सुमनताई पाटलांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कराडला होता. ते जाण्यापूर्वी 2 वर्षापूर्वीची ही गोष्ट, म्हणजे ते 18मध्ये गेले, 16च्या आसपास काहीतरी तो समारंभ झाला कराडला. आणि त्यावेळेला पृथ्वीराजजी चव्हाण होते, मी होते, पतंगरावजी होते आणि पुस्तक लिहिणाऱ्या त्या लेखिकेला त्या सभागृहापर्यंत येण्याइतकी ही शक्ती नव्हती. ती आजारी होती, तिला व्हीलचेअरमधनं आणलं होतं. आणि त्या समारंभामध्ये आम्ही भेटलो. नुसते भेटलो नाही, त्याच्या आधी एकदा पुण्याला भेटलो होतो त्यांच्या कचेरीत. कारण स्त्री साहित्याचा इतिहास, नुसत्या स्त्रियांच्या साहित्याचा इतिहास कधी झाला नाही. आमची पुण्याचीच मैत्रीण
डॉक्टर मंदा खांडगे तिने तो पुढाकार घेतला, ते प्रकाशन वगैरे झालं. ते कदम साहेबांच्या ऑफिसमध्ये झालं प्रकाशन, छोटंसं, फार कोणी आलं नव्हतं तिथे. मुकुंदराव किर्लोस्कर होते, शांताबाई किर्लोस्कर होत्या, त्या लेखिका 2-3 होत्या, मी तिथे होते. आणि त्यावेळेला ते प्रकाशन झालं, कार्यक्रम वगैरे झाला. त्याच्यानंतर मला ते कराडला भेटले, तेव्हा म्हणाले अजून काही अडचण येते का तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीमध्ये? कुणाचंही काहीही असलं तरी मला सांगा. हे एवढं लक्षात ठेवणं, मोठ्या समारंभातनं लहान समारंभातनं वैयक्तिक पातळीवर भेटल्यावर अशा 5-6 वेळा माझी त्यांची भेट झाली आणि दर खेप्याला ते चौकशी करत राहिले. त्यामुळे इतकी माणसं जोडली गेली. आज इतक्या संस्थांचे प्रतिनिधी इथे आले. मला मिलिंद जोशी सरांनी सांगितलं, मॅडम 8 ते 10 हजार प्रतिनिधी आमचे येतात इथे दरवर्षी या कार्यक्रमाला. मी त्यांना म्हटलं होतं तुम्हाला पुरस्कारच द्यायचा आहे तर मग सांगलीला येऊन द्या, मला जमत नाही आता प्रवास करायला. नाही म्हणे, तुम्ही एकदा त्या संकुलात यावं अशी आमची इच्छा आहे आणि मग तुम्हाला दिसेल की हा विस्तार किती मोठा झाला आहे. तो मी आज अनुभवला, खूप बरं वाटलं. म्हणजे प्रवासात मला श्रम झाले होते किंवा आपण पाहिलं इथून इतकं चालताना मला श्रम होत होते. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझे हे श्रम दूर झाले. कारण मी जे बीज पेरलेलं पाहिलं होतं त्याचा इतका वृक्ष होतोय आणि पुन्हा विश्वजित भाऊंच्या सारखा नेता त्यांना मिळालेला आहे. तो आणखीन पुढे घेऊन जाणार आहे याच्याबद्दल शंका नाही. आणि त्यांना साथ आहे आमच्या मिलिंद जोशींच्या सारख्या आणखीन कार्यकर्त्यांची. एखाद्या एवढ्या मोठ्या संस्थेमधल्या एक कर्मचारी साहित्य परिषदेतनं गेलेला अखिल भारतीय महामंडळाचा, साहित्य महामंडळाचा अध्यक्ष होतो लहान वयात, आणि एवढ्या मोठ्या सभेमध्ये त्याचा सत्कार केला जातो. ही पण एक दुर्मिळ गोष्ट आहे. माणसं कशी जोडावीत. आणि इथे मला आणखीन जुनी माणसंही दिसली आणि नवीन माणसंही दिसली. जी जुनी परिचयाची असलेली ज्या आठवणी परत नव्या झाल्या आणि नवीन माणसं दिसली मला. पुन्हा विजयमालाताई भेटल्या परत, आणि परत अस्मिताताई भेटल्या की त्या आपल्या मातोश्रींची जागा नक्की भरून काढतील, त्याबद्दल वाद नाही. तर हा सगळा विस्तार पाहिला, आपण सगळ्यांनी सन्मान केला. काय आहे, हल्ली म्हाताऱ्या माणसांना कोणी विचारत नाही हो. आणि परत आपल्याच गावाला येऊन आमच्या सांगलीच्या असं जर कोणी म्हणत असेल तर काळी सुपा एवढं होतं. तसं झालं, खूप बरं वाटलं. या आयुष्याच्या टप्प्यावर एखादा पुरस्कार हा प्राणवायूसारखा असतो आणि तो प्राणवायू आपण मला दिला. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिला. संस्था आणखीन वाढत जाणारे आणि ती भारतीय पातळीवर जाणारे. भारतीय विद्यापीठ हे महाराष्ट्रापुरतं राहणार नाही, ते अखिल भारतीय आणि अखिल जागतिकही होणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सगळ्यांना मनापासून धन्यवाद, शुभेच्छा आणि नमस्कार.